Hello students and my dear friends. Today we are going to learn English reading basic rules. What are the rules of basic English? मित्रांनो, आपल्याला इंग्रजी वाचायला आवडतं, परंतु व्हॉट इज प्रोनाउन्सिएशन, हाऊ टू प्रोनाउन्स, एखादा शब्द घेतो आपण, पण त्याचा उच्चार कसा करायचा हेच आपल्याला माहित नसतं, म्हणून त्यामुळे आपली पाचगत होते. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्पेशल बेसिक पासून आपल्याला कसं इंग्रजी वाचायचं, आपण तर वाचण्याचा प्रयत्न करतो ना. बरेच शब्द मी तर लिहिले आहेत. आता मी तुम्हाला या शब्द कसे, त्याचा उच्चार कसा आहे, हाऊ टू प्रोनाउन्स, मी त्याचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि त्यासाठी मी सांगतो मित्रांनो, जर कोणी आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं आयुष्य बदलून घ्या. बघा, माझी लहान लहान मुलं इंग्लिश बोलतात, तुम्हाला काय होईल बघा. मग मग त्यासाठी आपल्याला पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर काय आहे. बघा, आपण या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, स्वर आणि व्यंजन म्हणजे व्हाउल्स अँड कॉन्सोनंट्स, यू आर अंडरस्टँड. बट हाऊ टू यूज ऑफ दिस, इथे या ठिकाणी बघा मित्र, मी स्वर लिहिलेत, व्हाउल्स किती, ए ई आय ओ यू, हे आपले स्वर आहेत. आणि जेव्हा एखाद्या शब्दामध्ये या स्वरांचा उपयोग होतो तेव्हा त्याचा उच्चार कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. आणि त्याला आपण या व्हॉल्सचा उच्चार करताना पहा, शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड आपण त्याचा कसा वापरायचा. शॉर्ट म्हणजे कसं, जसं उदाहरणार्थ आहे मी सांगतो बॅट, इथं मग त्याचा उच्चार काय आला आणि कसा झाला हे आपल्याला शिकणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला वाटतं इंग्रजी यावं मला, बरोबर आहे, पण त्याचे रूलच माहित ना. हाऊ टू प्रोनाउन्स सर, आय डोंट नो. इंग्रजी वाचण्याचा मी प्रयत्न करतो पण मला येत नाही सर. मग त्याला काय पाहिजे, यू मस्ट वॉच फुल व्हिडिओ. बघा, तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमचं 100% मी सांगतो की तुमच्या डोक्यामध्ये जी काही भीती आहे का नाही 100% निघून जाणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यामधले नियम जे आहेत, मी कसं शॉर्ट साऊंड, लॉंग साऊंड, त्याचे शब्द कसे तयार होतात, त्याचा उच्चार कसा करायचा मी तुम्हाला सांगत आहे. लक्ष देऊन ऐकायचं. बघा, इथं या ठिकाणी मित्रांनो इंग्रजी वाचनाचे मूलभूत नियम कोणते आहेत. आता मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे याच्यामध्ये, मग त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक्स करायचे तर आपल्याला डोक्यात ठेवायचे. वहीवर नोंद करा ना, वहीवर नोंद करा आणि लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा. बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, शॉर्ट साऊंड, समजा ए ई आय ओ यू हे मी तुम्हाला स्वर सांगितले, व्हॉल्स, मग तुम्हाला माहित आहे. मग त्याचा उच्चार कसा करायचा सर. आता एचा उच्चार, एखाद्या शब्दात ए आले, इथं मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बॅट आहे, तर इथं काय ना, इथं ए आलंय, पण या एचा उच्चार बॅट, बॅट पटकन आपण जेव्हा म्हणतो ना शॉर्ट, जेव्हा त्याला आपण बॅट म्हणतो तर त्यावेळेस या ठिकाणी आचा उच्चार करायचा बॅट. आलं लक्षात. हे झालं एक्झाम्पल आहे बॅट, बॅट कॅट. हे एचा उच्चार शॉर्ट साऊंड मध्ये असा ऍ होतो, बॅट कॅट. दुसरी गोष्ट, आता इथं ईचा उच्चार कसा होतो, दुसरा स्वर ई आहे, मग त्याचा उच्चार कसा होतो शॉर्ट मध्ये, पेन टेन, हे का नाही, पेन टेन गेन, असे कोणतेही शब्द घ्या शॉर्ट मध्ये, त्याला आपण ईचा उच्चार इथं ए होतो. नंतर आईचा उच्चार ई कधी होतो आणि आई कधी होतो, पहा, पिंक, इथं काय आलं ई उच्चार, पिंक, पहा, पी आय पिंक, ई आलं त्या ठिकाणी, पिंक. असे तुम्ही उदाहरण घ्या, समजून घ्या. दुसरं पहा, आता ओचा उच्चार अ कधी होतो आणि ओ कधी होतो, पहा, अ शॉक, टॉक, है का नाही, असं या ठिकाणी आपण ओचा उच्चार घेतला पाहिजे. नंतर यूचा अ कधी होतो आणि यू कधी होतो, पहा, बट, बट कट, बट कट फट, आहे का नाही. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी शॉर्ट साऊंड येतो ना तेव्हा आपण त्या ठिकाणी हे आपण शॉर्ट साऊंड मध्ये असं व्यंजनाचा उच्चार होता, स्वरांचा उच्चार होता तो बघा. पण ज्या वेळेस मित्रांनो दोन वाउल्स, दोन स्वर एकत्र येतात त्या शब्दामध्ये आपल्याला, इथं मी तुम्हाला हे फार महत्वाचं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा दोन स्वर जसं ए ई ई आय ई ओ ई यू ई, म्हणजे हे ई जेव्हा या स्वरांना लागून येतं त्यावेळेस आपल्याला त्या स्वराचा उच्चार कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. फार महत्वाचा विद्यार्थी, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाही की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार.
कारण माझं चॅनल असं आहे, माझे जवळपास पहिले जुने व्हिडिओ 200-300 आहेत, पण नवीन नवीन ट्रिक सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. हाऊ टू प्रोनाऊन्स, मी कसं उच्चार करावं बघा. आता ए आणि ई असेल तर त्याचा उच्चार तुला ए करायचा आहे, बरोबर आहे. ई आणि ई असेल तर त्याचा उच्चार ई करायचा आहे. आ ई असेल म्हणजे त्याच्यामध्ये समजा उदाहरण सांगणारच आहे, तर आपल्याला आई करायचं आहे. ओ आणि ई असेल तर ओ करायचं आहे. यू आणि ई जवळ आलं तर आपल्याला यू उच्चार करायचा आहे. मग हे करत असताना मित्रांनो आपल्याला शब्द आहेत, या ठिकाणी मी शब्द लिहून ठेवले आहेत आणि त्या शब्दांची आपल्याला या ठिकाणी आता मराठी म्हणजे उच्चार कसा करायचा मी तुम्हाला आता सांगत आहे. लक्ष द्या. पहिला शब्द आहे हे काय, इम्प्रॅक्टिकल. मग सर हाऊ टू प्रोनाऊन्स म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता बघ इथं. आता आय एमचं काय होईल पहा, या आय एमचं काय होईल मुलांनो, इम. बघा एवढं समजलं तुम्हाला. आय एमचं इम घेतलं. मग आता हे पी आर ए च काय होईल, पी आर काय, इट इज अ ब्लेंड वर्ड्स. ब्लेंड वर्ड्स डू यू नो, जोड शब्द. मग ते तुम्हाला बी एल असो, सी एल असो, पी आर असो, तर इथं काय होतं प्र, म्हणजे पी आर च्या पुढे ए असेल तर काय होणार, प्रा. इन प्र्या होईल. काय होईल, पी आरचं प्र आणि हे प्र्या. बघा प्र्या, याचं काय होईल प्र्या. लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. इन प्र्या. आता हे काय, सी टी आय टी, सी टी आय चा होईल टी. पहा इम्प्रॅ टी, हे जोड शब्द आहे टी. आणि सीएल इम्प्रॅक्टिकल, सीएल चं काय होईल मुलांना, हे झालं सी टी आय आणि सीएल चं कल, इम्प्रॅक्टिकल. पहा हे फार महत्वाचं आहे. इम्प्रॅक्टिकल. आपल्याला मोठे मोठे शब्द विद्यार्थी मित्रांनो असे डायरेक्ट वाचायचे नाहीत, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार. या तुम्हाला सांगत राहतो मित्रांनो, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. पण प्रॅक्टिस कशी करायची, आपल्याला शब्द घ्यायचे, आपल्या वरती वही घ्यायची, शब्द घ्यायचे. मी तुम्हाला धरून सांगणार ते पहा, इम. आता हे प्र्या कोण आहे, प्र्या, याचा उच्चार काय होईल, ऍ. प्र्या. कायचा उच्चार झाला, ऍ, म्हणजे काय झालं प्र्या. हे आपल्याला समज. तिथं टी, टी आय. आता हे कुठं आहे, आय कुठं आलं, टी आयच्या पुढे आय, हे आय. आयचा उच्चार काय झाला टी ई. नंतर क, अ, इथं याचा उच्चार काय झालाय हे. आपल्याला या ठिकाणी त्या शब्दाचा उच्चार लक्ष ठेवायचा आणि कोणता स्वर कोणत्या व्यंजनासोबत आहे किंवा दोन स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला मित्रांनो त्याचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला मी सांगत आहे. आता पहा दुसरा शब्द आहे, इथं पहिला शब्द काय, अक्षर काय पहा, सी ओ एन. पहा त्याचा उच्चार काय, कन, राईट. क्वान होईल, क्वान, क्वान. कुठं आहे सी ओ, क्वा, हे पहा अ. जेव्हा सी ओ एन आलं तर आपल्याला इथे या ठिकाणी क्वान घ्यायचं आहे. नंतर क्वानसन, सी एन काय होईल सन, क्वानसन. नंतर कॉन्सन्ट्रेट, हे टी आर ए टी, ट्रेट. असे आपल्याला एकदम मोठे मोठे शब्द असेल त्याचे आपल्याला भाग करायचे, छोटे छोटे भाग करा तुकड्यामध्ये, त्याचं म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये असं हे माझ्यासारखं वर्गीकरण करा आणि नंतर त्याचा उच्चार शोधा. डायरेक्ट असं मोठमोठे येतच नाही वाक्य सर, मोठमोठे शब्द आपल्याला वाचता येत नाही. मग आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी त्याचा आपल्याला छोटे छोटे शब्द म्हणजे 2-3 अक्षर जवळ धरून असे सोबत त्याची फोड करून आपण त्याचा उच्चार करतो. आता पाय हे काय, आय यांचं काय होईल मुलांनो, इन, बरोबर आहे. नंतर डी यूच, आता यू आलं मग काय येणार, डी यू. यू आणि ई, यू आणि ई इथं असं जवळ आलं मग काय होईल, यू, इन ड्यू, इन ड्यूस, ड्यूस, इन ड्यू. हे डीच ड, पण डी यू ई, ड्यूस. इथं अ चौधरी का नाही, यू होईल, ड्यूस, इन ड्यूस. पहा जेव्हा दोन स्वर असे यू आणि ई जवळ आलं तेव्हा आपल्याला त्याचा उच्चार यू करायचा आहे.
हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे डिस्ट्रीब्यूट. आता डीआयचं काय होईल? आय म्हणजे काय? कुठे हे आहे म्हणजे वेलांटी, बरोबर ना. मग काय व्हायचं? डी झालं डी. आता डिस्ट्रिक. आता डी डी झालं काय? स्ट्रिक. एफ आय एस होतं स्ट्रिक. स्ट्री हे झालं ब्लेंड वर्ड्स आहे. स्ट्री आणि क. डिस्ट्रिक डिस्ट्री झालं क नाही इथं सी नाही ना. डिस्ट्री आणि हे ब्यूट. डिस्ट्रीब्यूट बा डी हे स्ट्री आणि ब्यूट असे आपल्याला डिस्ट्रीब्यूट बरोबर आहे. पण असे आपल्याला छोटे छोटे शब्द असे त्याचं वर्गीकरण करून मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. हे आलं तुम्हाला एकदा समजलं. ब्लेंड वर्ड म्हणजे काय? ब्लेंड वरती माझा एक व्हिडिओ आहे म्हणजे जोड शब्द. पी आर सी आर सी एल सी एल क्लास बी एल ब्ला आहे का नाही ब्ल सी एल क्ल म्हणजे असे आपल्याला मित्रांनो माझे तुम्ही जर व्हिडिओ बघत राहिले तर 100% तुमची इंग्रजी सुधारणारच आहे. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्ही बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअप नंबर आहे माझा, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. खाली नंबर देतो मी तुम्हाला. आता हे फॅसिनेट कसं म्हणायचं? एफ एचं काय होईल? फॅ. बघा एचं ॲ होते ना ते काय होईल? फॅ. बरोबर आहे. आता फॅसिनेट कसं म्हणून लिहिणार तुम्ही? फॅसी फॅसी आणि पुढल्या नेट एनईटी. फॅ एफेचा फॅ एस सी आय सी. आयचा उच्चार आपल्याला ई करायचा मित्रांनो. कधी? वेलांटी दिल्याच्या नंतर. फॅसी आणि नेट एन ए टी नेट. पण या ठिकाणी लक्षात ठेवा एन ए टी नेटे होत नाही. इथं तुम्हाला वाटतं वेलांटी द्यायची का? नाही. पण आपल्याला लक्षात ठेवायचे की फॅसी नेट या ठिकाणी ए आणि ई आलेला आहे त्यावेळेस आपल्याला तोच उच्चार करायचा आहे. फॅसी नेट. नंतर आहे शेवटचं रस्टिकेट. रस्टिकेट कसं सगळ्याची फोड कशी व्हायची? मग इथं आर यू नो नो रो र नंतर स्ट्री एस टी आर रस्टी. लक्षात ठेवा रस्टी लिहा फक्त स्टी एस टी. हे आहे जोड शब्द रस्टी आणि केट रस्टिकेट. बघा मित्रांनो एवढ्या साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर अजून कोणी नवीन असेल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.